झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातील प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराचा फटका निकाल प्रक्रियेला बसलाय। परीक्षा होऊन 90 दिवस उलटले तरी सुद्धा पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचा निकाल लागलेला नाहीये। एसवाय तसंच टीवायचे निकाल लांबल्यामुळे विद्यार्थी हवाल दिलेत। पुढील प्रवेश तसंच परीक्षेची अडचण त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यांनी आज विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली। या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। विद्यापीठांच्या परीक्षांचा निकाल हा 45 दिवसात लागणं अपेक्षित असतं, किंबहुना तसा नियम एका अर्थाने आहे। मात्र पुणे विद्यापीठाच्या बीकॉमचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाहीये। 90 दिवस होऊन गेले तरी निकाल लागला नाही आणि म्हणून या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत्रात शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर काही समस्या उभ्या राहिल्यात। आपण त्या विद्यार्थ्यांशी बोलूयात। काय नेमकी तुमची अडचण आहे? निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही, त्याचा काय परिणाम होतो? निकाल अजूनपर्यंत लागले नाही, त्यामुळे सर आम्हाला पुढील ॲडमिशनसाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याचा प्रॉब्लेम येतोय। आणि तसेच सर जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यामुळे सर त्यांना रिझल्ट हे जून महिन्यात आहे हे सांगण्यात आलं होतं पहिल्या आठवड्यात। तिथपासून ते विद्यार्थी रिझल्टची प्रतीक्षा करतात आणि पुण्यात येऊन राहतात। सर त्यांचा रूम भाडं, मेस भाडं हे त्यांना सगळं अक्वायर करावं लागते सर, महाविद्यालय सुरू नसतानाही। विद्यार्थ्यांना पुढचं शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी खूप त्रास होतो। प्रोसेस ही स्टार्टिंगपासून सुरुवात झाली की पुढची प्रोसेस ही लवकर करण्यात येते। विद्यापीठनेच तर आश्वासन देत आणि फिक्स डेट देत नाही। आता सांगितलं 3-4 दिवस, पण नेमकं किती तारखेला सांगतात हे पण आता तुम्ही पाहतानाच। विद्यापीठाचे कुठले निकाल लागायचे राहिलेत अजून? म्हणजे काय बीकॉमचे राहिलेत असं फक्त सांगण्यात येते, पण अजूनपर्यंत तर त्यांनी नक्की सांगितलं नाही कुठले लागले। बीकॉम सेकंड इयर आणि थर्ड इयरचे रिझल्ट लेट करतात दरवर्षी, प्रत्येक वर्षी हेच चालू आहे। एक्झाम झाल्यावर 30 दिवसाच्या आत निकाल लावणं अपेक्षित आहे। जर काही अडचण असेल विद्यापीठाला तर तो 45 दिवसात असा नियम आहे, पण यांनी फारच उशीर केलेला आहे आणि याचा परिणाम पुढच्या एक्झामवर होणं हे साहजिकच आहे। या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल जर परीक्षेपूर्वी म्हणजे वेळापत्रकानुसार झाले असते तर यांचे निकाल वेळेत लागले असते असे विद्यापीठाकडून सांगण्यात येते। त्यामुळे आता या क्षणी या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता विद्यापीठानं तातडीनं त्यांचे निकाल लावणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सागवेकरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।